हिंदू समाजातर्फे अनधिकृत बांगलादेशी फेरीवाले, ड्रग्ज, भूमी जिहाद, लव जिहाद व इतर हिंदू समाजासमोरील प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी हिंदू समाजात जनजागृती करण्यासाठी भव्य हिंदू जनआक्रोश मोर्चाचे आयोजन घाटकोपरमध्ये करण्यात आले होते. हजारो हिंदू बांधव भगिनी या मोर्चात सहभागी झाले होते. यावेळी ड्रग्ज, भूमी जिहाद, लव जिहाद या विरोधात घोषणा देण्यात आल्या. घाटकोपर राजेश्वरी महादेव मंदिर रेल्वेस मार्ग येथून मोर्चा सुरू होऊन वेलकम हॉटेल घाटकोपर रेल्वे स्थानकपर्यंत या मोर्चाचे भव्य सभेत रूपांतर झाले. यावेळी उपस्थित जनसमुदायासमोर आमदार नितेश राणे यांनी आपले विचार मांडले. यावेळी त्यांनी घाटकोपर रेल्वे स्थानकाला पडलेल्या अनधिकृत फेरीवाल्यांच्या प्रश्नावर जोरदार आवाज उचलत प्रशासनाला इशारा दिला. तसेच अलसल्फा येथील अनधिकृत मस्जिद आणि इतर घाटकोपरमधील प्रश्नावर त्यांनी जोरदार टीका केली. बघा, मुंबईच्या कानकोपऱ्यामध्ये आणि ही मुंबई ही हिंदूंची मुंबई आहे आणि इकडल्या राहणाऱ्या हिंदू समाजावर जे विविध अतिक्रमण होत आहेत, लँड जिहाद आणि लव जिहादच्या नावाने, आणि आम्ही हे सगळे विषय पुरावासकट मांडतोय. आम्हाला कोणावर कुठले हवेत आरोप करायचे नाही आहेत, पण जे जे विषय आम्ही मांडतोय ते सगळे पुरावे सकट आहेत. हायकोर्टचे ऑर्डर आहेत, कोर्टाचे ऑर्डर आहेत. आमची एवढीच साधी अपेक्षा आहे, संबंधित महापालिकेने आणि म्हाडाच्या अधिकाऱ्यांनी हायकोर्टचं ऑर्डर पाळावं आणि लँड जिहादच्या नावाने जे अतिक्रमण आहेत, फेरीवाले जे बांगलादेशी आणि रोहिंग्या फेरीवाले जे मोठ्या प्रमाणामध्ये मुंबईमध्ये आले आहेत आणि ते लोक आमच्या माता भगिनींना छेडखानी करतात, लव जिहादच्या नावाने फसवतात. या सगळ्या बांगलादेशी आणि रोहिंग्यांना आमच्या मुंबईतून हकलून दिलं पाहिजे, कारण ते मुळात ते आपल्या मुंबईचे नाहीच आहेत. म्हणून या सगळ्या विषयाबद्दल जनजागृती झाली पाहिजे, हिंदू समाज एकवटला पाहिजे आणि सकल हिंदू समाज म्हणून आम्ही ह्याची दखल घेतोय अशी नोंद प्रशासनामध्ये झाली पाहिजे. म्हणूनच हे सगळे मोर्चे निघतायत. कारण का शेवटी अशा पद्धतीचा तुम्ही कोणतरी त्यांचा धर्मगुरू आणाल, जो सनातन हिंदू धर्माला आव्हान देतोय, आम्हाला धमकी देतोय की तुम्हारा वक्त आया है, हमारा दौर आएगा, तर आम्ही काय गप्प बसायचं? आणि त्यानंतर 5-5 हजारची चारी बाजूनी कुर्ला मुंब्रावरून पब्लिक येते, जिहादी विचाराचे लोक येतात आणि हिंदू समाजाच्या घरात घुसण्याचा प्रयत्न होतात. म्हणून हा एक संदेश त्यांच्यापर्यंत जाऊन दे की हे तर फक्त 1% हिंदू आज ह्या मोर्चाच्या निमित्ताने निघालेला आहे. उद्या अगर बहुसंख्य हिंदू समाज अगर रस्त्यावर आला तर इकडे असलेला जो जिहादी विचाराचा जो काही समाज आहे तो जरा पण शिल्लक राहणार नाही, एवढी ताकद इकडच्या हिंदू समाजामध्ये आहे. तेच बोलतो ना, उपाययोजनाचा टप्पा आता आम्ही महापालिकेकडे ही माहिती दिली आहे की आम्हाला ह्या गोष्टी कळलेल्या आहेत. इकडे असलेला फेरीवाला जो आमच्या देशाचा नाही आहे, मुंबईचा नाही आहे, महाराष्ट्राचा नाही आहे, पण तो बांगलादेशी अगर असेल तर आम्ही या गोष्टी खपून घेणारच नाही. या तर महापालिकेने त्याच्यावर कारवाई करावी, नाहीतर कारवाई आम्हाला आमच्या स्वतःच्या रक्षणासाठी आमच्या धर्मामध्ये शस्त्र उचलण्याची मुभा दिलेली आहे, ते आम्हाला मग उचलायला लागेल. कुठल्याही गोष्टीचा अतिरेक होणं चांगलं नाही. कुठल्याही धर्मामध्ये त्यांना नमाज पढण्याला कोणीही विरोध करूच शकत नाही, कारण त्या धर्माचा अधिकार आहे. पण तुम्ही अतिरेक करत असाल, रस्त्यावर उतरून अगर तुम्ही ह्या पद्धतीच्या गोष्टी करत असाल तर ह्याचा विरोध करायलाच पाहिजे ना. तिकडच्या पोलीस अधिकाऱ्यांनी अगर त्या बाबतीची हिंमत दाखवली तर त्याचं कौतुकच करायला पाहिजे. उद्या अगर महाआरत्या आम्ही अगर रस्त्यावर करायला सुरू करू तर आम्हाला पण अतिरेक म्हणून आमच्यावर कारवाई होते, आज पण होते, वारंवार होते. मग तीच कारवाई अगर कुठल्या आमच्या पोलीस अधिकाऱ्यांनी केली असेल, दिल्लीतला केली असेल, तर त्याचं कौतुक आम्ही करणारच. कारण हा देश एक हिंदू राष्ट्र आहे. हिंदू राष्ट्र म्हणून अगर आपल्या ह्या देशामध्ये हिंदूंची संख्या अगर साबूत ठेवायची असेल तर आपल्याला आपल्या विचाराचे आणि आपल्या समाजाचे धर्माचे अगर खासदार लोकप्रतिनिधी अगर निवडून दिले तर ते आपलं रक्षण निश्चित पद्धतीने करतील, हा विचार मी मांडलेला आहे. म्हणून तर मी बोलतो ना, आता वारंवार विषय काढल्यानंतर अगर तिथे अनधिकृत तो ढाचा अगर पाडला जात नसेल तर आमच्या राज्यामध्ये बुलडोजर देवा नावाचं पॅटर्न आता आलेलं आहे, जो नयानगरमध्ये आलाय. तर तोच बुलडोजर देवा मग आता आम्हाला असल फैला आणायला लागेल. या गोष्टीची जाणीव तिकडच्या महापालिका अधिकाऱ्यांनी ठेवावी. एका देशात 2 कायदे नक्कीच नाही चाललं पाहिजे. कोण चालून देणारच नाही. कुठल्या देशामध्ये चालतात तुम्ही सांगा? पाकिस्तानमध्ये चालतात का? नाही. पाकिस्तानमध्ये जाऊन विचारा की तुम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान पाळाल का? अगर ते पाळत नसेल तर आम्ही शरिया कायदा का पाळावा? मी माझ्या हिंदू समाजाला जागृत
करतोय आणि हिंदू समाजाला आज आत्मविश्वास आहे की आपल्या हक्काचं आपलं विचाराचं हिंदुत्वादी सरकार आहे, म्हणून आम्ही आमचा आवाज उचलू शकतो. महाविकास आघाडीच्या वेळी तशी संधी नव्हती, कारण का ते जिहाद्यांना वाचवणारं सरकार होतं. हे हिंदूंना संरक्षण देणारं सरकार आहे आणि जशी आपल्या सगळ्यांची अपेक्षा आहे की आपल्याकडे एक कडक लव जिहाद धर्मांतर विरोधी कायदा आला पाहिजे. आम्हीही त्याच्यामध्ये स्पेशल मॅरेज ऍक्टचा अभ्यास करतोय, त्याच्यातल्या काही त्रुटी आहेत त्याचा अभ्यास करतोय, कारण उद्या कायदा आणल्यानंतर त्याचा अगर कोणी त्याच्यामध्ये कुठली त्रुटी राहिली आणि त्याचा अगर कोण गैरफायदा घेत बसला तर नुकसान हिंदू समाजातच होणार आहे. म्हणून थोडं तुम्ही संयम ठेवा, लवकरच ह्या बाबतीची मोठी घोषणा आपल्या राज्यामध्ये होईल.